नमस्कार, नम्रताच किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मऊ रसरशीत तोंडात ठेवताच विरघळणारा असा आवळ्याचा मोरंबा किंवा मोरावळा करणार आहोत। चला तर आपण बनवायला सुरुवात करूया। कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी तासाभरात आपण हा मोरावळा बनवू शकता। त्यासाठी इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे व स्वच्छ धुवून घेतलेले आवळे मी ह्याच्यात टाकत आहे। ह्याला आपण 5 मिनटं गरम पाण्यात उकळून घेऊया व गॅस बंद करून 1 तास तसंच झाकून ठेवूया। 1 तासानंतर मी हे काढलेले आहेत बघा, आपोआप त्याला अशा चिरा गेलेल्या आहेत। आता आपण एक फोक घेऊन ह्याला असं छिद्र करून घेऊया। त्याच्यामुळे जेव्हा आपण पाकात ह्याला शिजायला ठेवू तर चांगला पाक आतपर्यंत मुरेल व सर्व ह्याला मी असं करून घेतलेलं आहे। आता इथे मी पाव किलो साखर घेतलेली आहे। आवळा मी 200 ग्राम घेतलेला आहे। साखर जरा जास्त प्रमाणात घेतली आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही जेवढं आवळे घेणार तेवढेच तुम्ही साखर घेऊ शकता। आता आपण ह्याच्यात थोडंसं पाणी घातलेलं आहे, कारण साखर एकदम लगेचच कॅरमलाइज होऊन जाईल आणि खाली चिटकेल कढईला, म्हणून मी ह्याच्यात पाणी घातलेलं आहे। तर पाण्यामुळे साखर चिटकणार नाही खाली। आणि हे बघा, साखर आता चांगली विरघळायला लागली आहे पाण्यात। आता आपण ह्याला झाकण ठेवून 10 मिनटं स्लो गॅसवर चांगलं शिजून घेऊया। 10 मिनटानंतर आता बघा, आपण बघत आहोत चांगली उकळी आलेली आहे व आवळ्याचा रंगही बदललेला आहे। अजून थोडं आपण 10 मिनटं चांगलं शिजून घेऊया। हे बघा, आता 10 मिनटानंतर मी परत बघत आहे, रंग अजून थोडा डार्क झालेला आहे। आता आपण इथे ह्याच्यात मी जी वेलची घेतलेली ती ह्याच्यात घालत आहे। वेलची घातल्याने चांगले चवही चांगली येते। तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याच्यात लवंग पण घालू शकता। आपण आता गॅस बंद करूया व हे एका साईडला आपण एकदम थंड व्हायसाठी ठेवून देऊया। चांगले थंड झालेले आहेत। तुम्ही हवाबंद बरणीमध्ये तुम्ही ह्याला 6 महिने पण ठेवू शकता, अजिबात खराब होत नाही। व ॲसिडिटीवाल्यांसाठी तर खूपच रामबाण उपाय आहे आवळा हा। बघा किती सॉफ्ट झालेला आहे, आतपर्यंत एकदम पाक गेलेला आहे आणि एकदम रसरशीत झालेला आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपला चॅनल नम्रताज किचन याला लाईक शेअर सबस्क्राईब करा।